पुण्यातल्या वेताळ टेकडीवरनं जाणाऱ्या बालभारती पौड रस्त्याला आता हायकोर्टानंच मान्यता दिल्यामुळे पर्यावरणवाद्यांना मोठा धक्का बसलाय। हा रस्ता रद्द व्हावा यासाठी मोठं आंदोलन झालं होतं, पण तरी देखील हायकोर्टानं बंदी उठवल्यामुळे पर्यावरणवादी संतापलेत। खासदार वंदना चव्हाण यांनी तर पुणेकरांच्या भावना लक्षात घेऊन हा रस्ता थांबवावा अशी मागणी केली आहे, तर दुसरीकडे उज्ज्वल केसकरांनी हा रस्ता झालाच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आहे। वेताळ टेकडीचा रस्ता पुन्हा चर्चेत। उच्च न्यायालयानं बंदी उठवली। निर्णयानं पर्यावरणवादी संतापले। रस्ता समर्थकही पुढे सरसावले। आज तो पुण्याच्या वेताळ टेकडीवरून जाणारा प्रस्तावित रस्ता। खरं तर 1987च्या डीपीतच त्याचा समावेश होता, पण पर्यावरणवादी कोर्टात गेल्यानं तो रखडला। पण आता मुंबई हायकोर्टानंच या बालभारती पौड रस्त्यावरची बंदी उठवल्यानं आता तरी हा रस्ता व्हावा अशी भूमिका रस्ता समर्थक मांडतात। वास्तविक हा रस्ता कुठल्याही प्रकारची टेकडी न फोडता जातोय। यांनी वेताळ टेकडी बचाव म्हणून भूमिका घेतली। वेताळ टेकडीवरनं हा रस्ता जातच नाही आहे आणि सर्व वैज्ञानिक प्रक्रिया पूर्ण करून हा रस्ता आखला। एक चांगलं झालं की मेहरबान हायकोर्टाने सांगितलं की याचिकाकर्ते हे तज्ज्ञ नाही। एनसीपी खासदार आणि पर्यावरणवादी वंदना चव्हाण यांनी मात्र पुणेकरांची लोकभावना लक्षात घेऊन हा रस्ता पालिकेनं रद्द करावा अशी मागणी केली। पुणे महानगरपालिकेने लोकांच्या भावनांचा आदर करणं हे अत्यंत गरजेचं आहे। लोक स्वतःच्या समोर रस्ता नकोय या भावनेने हे म्हणत नाहीयेत, पण पर्यावरण दृष्ट्या हा रस्ता अत्यंत हानिकारक होईल। परत त्याच्यामधनं काही प्रश्न सुटणार नाहीयेत, उलट दोन्ही बाजूला पुन्हा एकदा बॉटलनेक्स निर्माण होतील। पहिल्यांदा आपण रस्त्याचं ॲलोकेशन दाखवूया। इथून हा जी बालभारतीचं गेट आहे तिथून तो रस्ता असा टेकडी फोड करत पुढे जाऊन तो केळेवळीला जाणार, म्हणजे थोडक्यात लचके तोड होणार, म्हणून पुणेकरांचा विरोध आहे। पण तरी काही लोकांचा विरोध आहे, काहींचा पाठिंबा आहे। पण नेमकं काय वाद आहे हा सगळा, आणि आता हायकोर्टाने परवानगी दिल्यामुळे पर्यावरणप्रेमी काय करणार? हा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित रस्ता झाला तर वेताळ टेकडीची तोडफोड होईल। इथले नैसर्गिक वॉटर सोर्स नष्ट होतील अशी भीती पर्यावरणवाद्यांना वाटते। तर पालिकेला ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी हा रस्ता गरजेचा वाटतोय। त्यामुळे हा बालभारती पौड रस्त्याचा तिढा नेमका कसा आणि कधी सुटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। या बातमीचा मुलूक महाराष्ट्रामध्ये आपण इथेच थांबतोय सध्या, मात्र लगेचच पुढच्या बुलेटिनमध्ये काही वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात। मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। संतोष देशमुख हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन। देशमुख कुटुंबाचाही सहभाग, तर आंदोलनस्थळी वैद्यकीय पथक दाखल। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी, ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप। धमकीचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल, तर धमकीचा आरोप प्रशांत कोरटकरनं लावले फेटाळून। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा, शिक्षेला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून स्थगिती, तर कोकाटेंच्या आमदार अपात्रतेबाबत आज होणार फैसला। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठकीत या राज्यासाठी कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आज सुनावणी होण्याची शक्यता कमीच। कोर्टाचं कामकाज दुपारी 1 पर्यंतच संपणार असल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता। जळगावात बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडूनच मदत, रिक्षात बसून कॉपी लिहून देणाऱ्यांना पोलिसांचा दणका। मुख्याध्यापिका आणि शिक्षकासह 3 विरोधात गुन्हा दाखल। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, 24 दिवसात 64 जणांचा घेतला चावा। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण।